भंडारा गोंदिया लोकसभेचं 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली। तब्बल 1.5 महिन्यानंतर आता मतमोजणी अगदी काही तासांचा अवधी बाकी आहे। आज आपण भंडारा गोंदियाची जी मतमोजणी होणार आहे पलाडी या गावाच्या परिसरामध्ये, राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या पलाडी येथील आपण स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये आहोत। इथे दृश्यांमध्ये बघू शकता ही एक अत्याधुनिक अशा पद्धतीची स्ट्रॉंग रूम जिल्हा प्रशासनाने इथे तयार केलेली आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहे। इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर SRPFची एक टीम आणि आतमध्ये CRPFची टीम, अशा 3 लेअरमध्ये ही इथे तगडा पोलिसांचा बंदोबस्त आहे। आणि या स्ट्रॉंग रूमच्या पाठीमागच्या भागामध्ये इथे मोठ्या प्रमाणात एक टेंट उभारण्यात आला आहे। तिथे ही मतमोजणी उद्या सकाळी अगदी 8 वाजेपासून सुरू होणार आहे। अगदी काही तासांचा आता अवधी शिल्लक आहे। 1.5 महिन्यानंतर उमेदवारांच्याही उत्कंठा शिगेला लागलेल्या आहेत, मतदारांच्याही उत्कंठा शिगेला लागलेल्या आहेत। तब्बल 118 टेबलवर इथे मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। इथे सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त आणि साधारणतः 2000 पेक्षा अधिक कर्मचारी इथे या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे। आणि उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक साधारणतः 3 वाजेपर्यंत या निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे। आणि इथे जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाच्या वतीने पूर्णपणे तयारी केल्याचं इथं आपल्याला इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।